नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या 62व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी देवकी कुलकर्णी आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये ज्युनियर ग्रेड लायब्ररियन म्हणून 1990 साली रुजू झाले. माझं आणि आकाशवाणीचं नातं त्यावेळेपासून जोडलं गेलं ते आज तागायत आहे. मी 2 वर्ष सांगली आकाशवाणी केंद्रामध्ये कार्यरत होते. पण आजसुद्धा मला सांगली आकाशवाणी हे माझे माहेरघर वाटते. त्यावेळी प्रभाकर वेलणकर, वामन काळे, चित्रा हंसनाळकर, हंसे मॅडम ह्या अनाउन्सरनी आकाशवाणी सांगली घराघरात पोचवली होती. त्यानंतर त्या अनाउन्सरांच्या मध्ये दत्ता सरदेशमुख यांच्या भारदस्त आवाजाने सांगली आकाशवाणी अजूनही बहारली. सकाळच्या प्रसारणात जी भक्तिगीतं प्रसारित होत होती, ती आजही युनिक वाटतात. त्यावेळी आकाशवाणीचं वातावरण खूपच खेळीमेळीचं होतं. सांगलीचं प्रसारण बेळगावपर्यंत सुद्धा पोचतं. माझं सासर बेळगावला आहे, तर माझ्या सासूबाई खूप प्रेमाने सांगली आकाशवाणी ऐकत असे. तो काळ माझ्या जीवनाचा सुवर्णकाळ होता. नमस्कार. मी मधुरा नवरे, पूर्वाश्रमीची सुचेता फाळके. आकाशवाणी सांगली केंद्राच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी सांगली बद्दल काय बोलू आणि काय नको असं मला होऊन जातंय. कारण एक सुवर्ण काळ माझ्या आयुष्यातला तिथे मी घालवला. 1985 ते 90 या दरम्यान सांगली कोल्हापूर रोडवरील नवीन आकाशवाणी केंद्राच्या वास्तूमध्ये मी हंगामी निवेदक म्हणून कार्यरत झाले आणि तिथे ट्रेनिंगही घेतलं. मी विशेष उल्लेख करीन तो म्हणजे प्रभाकर वेलणकर, वामन काळे, हंसे मॅडम आणि हंसनाळकर मॅडम यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन घडत गेलं. त्यामध्ये विशेष करून वेलणकर सर आणि काळे सर यांचा मी उल्लेख करते, कारण मी जेव्हा सकाळची ड्युटी करत असे तेव्हा आम्ही खूप लवकर घरातून निघालेलो असायचो आणि 7च्या सुमारास जेव्हा पुणे केंद्रावरून बातम्यासाठी स्टुडिओ तिकडे दिला जायचा, तेव्हा सरांचा फोन यायचा आणि पटकन बाहेर येऊन चहा घेऊन जा असं ते म्हणायचे. एखादाच ड्युटी ऑफिसर असतो जो आमच्यासारख्या हंगामी निवेदकाची काळजी घेतो. म्हणूनच त्यांचा उल्लेख मी आवर्जून करते. आपल्या निवेदनात काय सुधारणा हव्यात किंवा कसं बोलायला पाहिजे किंवा काय चुकतंय हे सांगताना ते नेहमी म्हणायचे, तू जर हे असंच बोललीस ना तर ते आणखीन छान होईल. हे सांगणं फार मोठं माझ्या आयुष्यात माझ्या निवेदनात सुधारणा करून गेलं. वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मला सहभागी होता आलं. हे भाग्य मला आकाशवाणी सांगली केंद्रामुळेच लाभलं, म्हणून मी खूप खूप आभारी आहे. आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझं घर माझं शेत. ज्योती कावेरीचा नमस्कार. आई ग, आजही ही अनाऊन्समेंट ऐकली ना की आकाशवाणीतले सगळे दिवस आठवतात. आकाशवाणीच्या गेटमधून पहिल्या दिवशी आत शिरल्यापासून तिथून बाहेर पडेपर्यंत सगळ्यांनी केलेली मदत, देशपांडे साहेब, कहाळेकर सर यांचा कार्यक्रमासाठी पाठिंबा, बरोबर काम करणारे नीता, मनीषा, संगीता, नंदकुमार, उदय, प्रदीप यांचं सहकार्य, यामुळे आकाशवाणीत जम बसला. बाकीच्या सेक्शनला संवाद करताना, मुलाखती घेताना मिळणारा आनंद वेगळाच, आयुष्यात न विसरणारा. सगळे परमनंट सर, मॅडम, साहेब यांनी कधीच आमच्याशी दुजाभाव म्हणजे कॅज्युअल्सची दुजाभाव केला नाही. एकत्र डबा खाणं, हादगा करणं, एखाद्याचा सेंड ऑफ करणं, सगळं काही मिळून करायचं. काय काय सांगू आणि किती सांगू. आणि महत्त्वाचं म्हणजे ही मैत्री आमची आजही अजूनही छान टिकून आहे. सगळ्यांच्या सुखदुःखात एकमेकांना धीर देतात, सहभागी होतात. हेच मोठं आहे ना. मी आकाशवाणीत काम केलं, तिथं रुळले आणि शेवटी गाठीशी ही शिदोरी बांधून आज मी घेतली आहे. आज मी जी काही आहे ना, म्हणजे बोलण्यातला शुद्धपणा, वेळेचं बंधन पाळणं,
हे सगळं मला आकाशवाणीनं, आपल्या आकाशवाणीनं आणि आमच्या सहकाऱ्यांनी आणि तिथल्या सगळ्या सरांनी शिकवलं. 6 ऑक्टोबर आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचा, होय आपल्याच आकाशवाणी सांगली केंद्राचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. त्याचं औचित्य साधून मी पुन्हा माझ्या आकाशवाणीतल्या सर्व जवळच्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच संपला. तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत ज्योती कावेरीचा नमस्कार. नमस्कार, मी राजप्रसाद धर्माधिकारी, आकाशवाणी सांगली स्टाफ आर्टिस्ट. आकाशवाणी सांगलीच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणीबद्दल खूप बोलता येतं, खूप काही सांगता येतं. आनंददायी दिवस होते ते. आकाशवाणीनं आम्हाला खूप सुख दिलं, दुःखात सहभागी झाले, आनंद दिला. सर्व सहकारी जे येणारे कलाकार, टॉकर सगळे खूप चांगले भेटले. एक 34 वर्षाचा एक काळ खूप आम्हाला आनंददायी गेला. 34 वर्षाचं ते कसं गेलं कळलंच नाही. म्हणलं तर ती आमची माता आहे, जननी आहे, आमची कर्मभूमी आहे, जे आम्हाला ह्या निमित्तानं मी आशीर्वादच मागतो. त्यामुळं आम्हाला खूप एक आयुष्याची दिशा मिळाली. खूप बरं वाटतंय. हा कार्यक्रमाला पण खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांना, आकाशवाणीच्या सर्व स्टाफना खूप खूप शुभेच्छा. मी मंगला जोशी. प्रथमतः सांगली आकाशवाणी वर्धापन दिनानिमित्त माझ्या खूप शुभेच्छा. माझ्या सांगली आकाशवाणीच्या 24 वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत मी सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले. अनेक नामवंत कलाकारांचा मला सहवास मिळाला. त्यांचे मौलिक विचारांनी माझ्या ज्ञानात अधिक भर पडली. सांगली आकाशवाणीतील अधिकारी वर्ग आणि माझे सहाध्यायी यांचं एखाद्या कुटुंबाप्रमाणे दृढ नातं निर्माण झालं आणि आजही ते टिकून आहे. माझा नोकरीतील तो काळ खरोखर सुवर्णकाळ होता. नमस्कार, मी ऋषिकेश बोडस. आकाशवाणी सांगली केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगली आकाशवाणी केंद्राला, आकाशवाणी परिवाराला आणि सांगली केंद्राचे कार्यक्रम आवर्जून ऐकणाऱ्या श्रोतृवृंदाला माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत सांगली आकाशवाणीनं समाजाची बौद्धिक भूक भागवणारे, ज्ञान पातळी उंचावणारे, सामाजिक जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि हक्क यांची जाणीव करून देणारे उत्तम मनोरंजनाचे कार्यक्रम दिलेले आहेत. सात्विक, सालस, समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करून निकोप समाजमन निर्माण करणारे कार्यक्रम या उथळ, बटपटीत, बेभरवशाच्या सोशल मीडियाच्या काळात फक्त सांगली केंद्रच देऊ शकतं असा आमचा भरवसा आहे. जसं वाढणाऱ्या मुलास फक्त आवडणारे गोळ्या, बिस्किट, चॉकलेट, चमचमीत भेळ, फरसाण असं देऊन चालत नाही, तर त्याला सकस, क्वचित न आवडणारा पोषक आहारही द्यावा लागतो. तसं समाजाच्या निकोप सर्वांग परिपूर्ण वाढीसाठी सांगली केंद्रानं माहितीने परिपूर्ण, ज्ञानवर्धक, सांस्कृतिक वारसा जपणारे, आरोग्यदायी, हेल्दी मनोरंजनाचे कार्यक्रम देऊन आपलं काम चोख बजावलं आहे आणि ते असंच चिरंतन करत राहील असा विश्वास आहे. सांगली आकाशवाणी केंद्र चिरायू होवो.